अगं तू माझे 500 रुपये कधी देणार आहेस? अरे विसरली, असं विसरू नको यार. 500 रुपये घेतलेस तू, मला ते परत कर ना. अनुष्का हसून मोकळी हो, पाणीपुरी खा. खरंच तर पाणीपुरी या सिनेमाची टीम आपल्या ऑफिसमध्ये आली आहे. म्हटल्यावर पाणीपुरी खाल्ली नाही म्हणजे असं कसं होईल ना. सिनेमाचं नावच पाणीपुरी आहे, पण ह्याच्यासोबत एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय मी लगेच सांगेन तुम्हाला, पण तत्पूर्वी स्वागत तुम्हा सगळ्यांचं. आणि पाणीपुरीच्या ठेल्यावरही स्वागत आहे. सो पाणीपुरी सिनेमाचंच नाव आहे, पण माझ्याकडे एक ट्विस्ट आहे. ओके, सगळ्यांच्या हातात आपण नावांचे कागद आहेत. मी प्रश्न विचारेन, तो कोण जास्त सेटवर करायचा किंवा त्याचा कोणाचा असा स्वभाव आहे, मेजॉरिटी वोट ज्याला असतील तो व्यक्ती तिखा पाणीपुरी खाणार आहे. ओके, प्राजक्ताला ठसका लागला आधीच, सुरू व्हायच्या आधीच. ओके, सुरुवात करूया आपण. माझा पहिला प्रश्न आहे, शूटिंगला सेटवर उशिरा कोण पोचायचं? नाही, ब्लँक नाही एकही कागद नाही म्हणते. कोणी नाही. बरं, कम्पॅरेटिव्हली बरं, मला असं वाटतं रमेश सर ह्याचं उत्तर देतील. रमेश सर असं मी दिलंय. कंपॅरिझन नंतर ते हां, चला यांनाच द्या तिकीट. एक दोनदा मला उशीर झाला. अच्छा, पण दादा खरं सांगा, तुम्हाला पाणीपुरी खायची म्हणून तुम्ही तुमचं नाव दिलंय का? असं पण असू शकतं. एक दोनदा मला झालाय, त्यांना वाटले का? बघूया मेजॉरिटी कोण आहे. नाही नाही, बिंदास सांगून टाकायचं. एक दोनदा झालेत, कामानिमित्त झालेले आहेत. ओके, सो 2 वोट ऋषिकेश दादा. झाला एकदा दोनदा उशीर. नाही, पण आता मेजॉरिटी कसं करणार आपण? 1 2 3 हां, ऋषिकेश आहे. ह्या दोघांपैकी तुला कोण वाटतंय उशीर आहे? मला डिरेक्टरकडे देऊ कॉल. बरं, डिरेक्टर म्हणाले ऋषिकेश दादा. ऋषिकेश दादा, तुम्ही तिखा पाणीपुरी आता खायची आहे. प्राजक्ताई, डू द ऑनर्स. त्यात बाकी नाही का येणार? येणार. अच्छा, मला वाटतं की फक्त तिखट. दुसरी घ्या ना पुरी, ती कुठली बरोबर देऊ का फक्त तिखट मस्त? प्रॉपर. थोडं गोड घालू का देऊ तिखट? नाही नाही, ते तिकट काय व्हायचं ते बिल. कोल्हापूर. अरे कोल्हापूर वाले रांगडे कडी. तिखट त्यांच्यासाठी काहीच नाही. हां, ये तो क्या अख्खा माणूस फेमस आहे कोल्हापूरचा स्पायसी. ऐकलंय. हा, ऐकलंय. खरं म्हणजे कोल्हापुरात पाणीपुरी फार प्रकार नाहीये. हा, अरे क्या बात. खरंच तिखट. जोर का झटका. अशा प्रकारे पहिला गेम झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीजे कोण मारतं? पीजे. अरे बापरे, पीजे कोण पीजे. मारतं? भेटलं ना आम्हाला. माझा या बाबतीत माझं हे फाडून टाकलं तरी चालेल. नाही, सगळ्यांचे जोक्स असतात प्रॉपर असे. 101 जोक मारणारे होते सगळे मंडळी. वा, कोणीच नाही. कोणीच नाही. अनुष्का, तुला पण नाही ना, पीजे असं. इकडे आलंय. I feel ओके, रमेश सर. ए बघ कैलाश, तुझं नाव आलं इकडे. पण ठीक आहे, मेजॉरिटी इज रमेश सर. आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत. येस, बहुमताने विजयी झाले आहेत रमेश सर. तेव्हा बहुमान मिळतोय पाणीपुरी खायचा. चलेगा. यस. पीजे ही सकाळी उठून तयार केलेली आहे. त्यांच्या लक्षात नसलं तरी कशी बनवली सांगा प्राजक्ताने. तिने सगळं एवढा 5 वाजता उठून वगैरे तिने केलंय. गोड चटणी, हो. तिखट चटणी, वाटायचं सगळं, हो. पाण्याचं प्रमाण योग्य, मसाल्यांचं प्रमाण पुणेकरची ना चविष्ट असणारच. असं एक पाणीपुरी. मुंबईत चांगली पाणीपुरी. ओके, नेक्स्ट. झोप कोणाला अनावर होते? झोप सेटवर, म्हणजे सीन कट झाला की तो व्यक्ती जाऊन झोपला. ही पण नाही, ही पण कोणी नाही. नाही, असं कोणी नव्हतं. नाही, कोणी नाही. अरे प्रश्न बदला बरं सगळे. बरं ठीक आहे, मग ह्याच्या ऐवजी दुसरा प्रश्न घेते. डायलॉग्स कोण विसरायचं? ते पण कोण? आहे पण कोणी नाही, इथे नाहीये. थोडंफार इथे नाहीये. ऋषिकेश दादाकडे आन्सर आहे वाटतं.
आहे का? माझं नाव असू शकतं. हा वा हो, एक सीन होता आमचा ज्यात मी विसरायचो डायलॉग. तू पण स्वतःलाच मत दिलंय. वा चला बहुमान मिळतोय पाणीपुरी खायचा. एक सीन होता जो मेजर असा. मला असं वाटतंय पहिल्यांदा असा आनंद होत असेल ना आपलं नाव आल्यावर की पाणीपुरी खायला म्हणजे मिळते. मला आज असं पण कळलं काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत करायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यात चांगले गेले की तुम्ही मागे बॅक फुटवर जातोय. त्या प्रश्नात ट्विस्ट आहे की संवाद कोण विसरायचं वगैरे. तर विसरणे ही गोष्ट जी आहे ना, याच्यात माझं फार नाव येऊ शकत नाही. त्याचं कारण असं, प्रश्न जर करेक्ट नसेल तर करेक्ट प्रश्न असा पाहिजे की लेखकानं लिहिलेले संवाद कोण विसरतं, त्याच्यामध्ये तू विसरला. आमचं नाव येऊ शकत नाही कारण लेखकानं लिहिलेलं समजा आम्ही विसरलो वगैरे तरी फरकच पडत नाही, कारण आम्ही त्यामुळे कोणाला म्हणायचं कारणच नाही हा विसरलाय म्हणून. नाही नाही, इथे चूक माझी आहे. इथे माझं चुकलं का नाही, प्रश्न बरोबर आहे, पॉइंट आहे. यात माझं नाव कधीच नाही येऊ शकत. येस हा प्रश्न करेक्ट जर असेल लेखकानं लिहिलेलं कोण विसरतं. वा सो तिघांच्या पाणीपुरी खाऊन झाले, तुम्ही दोघी बाकी आहात. सो आपण आहे ना आता डू नॉट लाफ चॅलेंज देऊया प्राजक्ताला, सॉरी अनुष्काला. प्राजक्ता एक जोक सांगितला, ही जर हसली तर ही किंवा तू काही करून हिला हसवायचा प्रयत्न करायचा आणि तू हसायचा नाही. ओके काही म्हणजे जोक किंवा काही एक चुटकुला किंवा कसंही मला तर जोकच येत नाही मिमिक्री सांगता. किंवा काही. अरे झालं. नाही मी रेडी म्हणते 1 2 3 गो. मला जोकच नाही येत पण सांगता मास्तर. म्हणजे एरवी ठीक आहे पण मला नाही येत जोक सांगता. अनुष्का हसून मोकळी हो, पाणीपुरी खा. मला जोक सांगता येत किती नाही. एवढा जरी अभिनय तिकडे केला बघ ना. अरे तरी पण नाही. नाही यार. ती मॅनिक्विन झालेली आहे त्याच्यामध्ये. तुझं ठरलंय, आता काय तुमचं चालू दे. नाही हसली. असं आतून हसते ती मोनालिसाची स्माईल आहे तिच्या चेहऱ्यावर. नाही प्राजक्ताला हसली का? जोक सांगता येत नाही ऋषिकेश दादा हे तुम्ही. एक अर्धवट बरोबर आहे, सांगता येत नाही. हा मलाही असं ती स्वतःच एक विनोद आहे. ती स्वतःच विनोद आहे. ती आल्यानंतर ते हसली यार. थोडस हसली होती ती. डोळ्यातून हसली ती. चला अनुष्का जिंकली आहे, प्राजक्ता एक पाणीपुरी खा. आता यांनी खाल्लं पाहिजे. हो हो ती स्वतः खाते. आता कॅमेरा ह्याच्यावर नका नेऊ. मी तिखट खाल्ल्याचा अभिनय चीट करते. शॉट. नाही खावंच लागेल. आम्ही कारण नसताना मी पाणीपुरी खाऊन घेतली. चिटिंग चिटिंग चिटिंग. नाही मी चटणी चेक करतो, तिखट कशी आहे? चेक करतो ही कशी आहे. झणझणीत. आणि पाणी खरंच तिखट आहे. तिखट आहे तरी तू गोड पाणी टाकलंस त्याच्यात. नाही हा टाकलं. थोडं टाकलं पण हे आवडलं मला. छान आहे, छटका, छटका. मजा वा मी एवढी तिखट नाही. बरं आता कैलाश तुला एक डेअर आहे. करावं मला काय माहिती. तुला एक डेअर आहे. आता शिवालीला फोन करायचा तुला आणि तिला विचारायचं आहे की माझे तू 500 रुपये घेतले होतेस ते कधी परत करणार आहेस. हा प्रँक करायचा तिच्यावर, प्रँक कॉल करायचा आहे. ती फसली, ती या प्रँकला फसली तर तुला नाही खायची पाणीपुरी तिखटवाली. जर ती फसली तर नाही उलटा काहीतरी बोलली मी. हा हा म्हणजे तुला कळलं ना की काय आहे म्हणजे सारांश. आता शिवालीला फोन आता ती जर तिने फोन नाही उचलला तरी पण तुला खायची आहे मग. अरे मग हे 100% होणार. हा बघूया कारण की आज बघूया कुणीतरी बिझी म्हणून ती बघूया आली नाही. बघूया. नाही नाही कारण ओके. असं एकदम सिरियस नोटवर की अगदी महत्वाचं मला बोलायचं आहे काहीतरी, असं प्रँक करायचं आहे. स्पीकर ऑन करायचं. हा ठरलंय पाणीपुरी मला खायची. ती बिझी आहे, ती फोन उचलणार नाही. शिवाली कैलाश बोलतोय. अगं तू माझे 500 रुपये कधी देणार आहेस? अरे विसरली, असं विसरू नको यार. 500 रुपये घेतलेस तू, मला ते परत कर ना. अरे कसले, हे बघ मला वाटलं नव्हतं तू असं कसले वगैरे म्हणशील. मी दिलेच नसते ना तुला. यस जी शिवाली जी. अरे 500 रुपये. अरे 500 रुपये कसले असतात बरं? 500 रुपये. पण तू ते मला 500 रुपये पाठवणार आहेस ना? हो हो पाठवणार आहेस ना तू मला?
येस ग्रेट. तिला सारांश दे काय चाललंय इकडे. हा तर इथे मला आता तिखट पाणीपुरी खाण्यापासून तू वाचवलेलं आहेस आणि थँक्यू त्यासाठी. पण आधी ती फसली होती ना, मग खावी नाही लागेल. नाही फसली आधी कुठे, फसली नाही होती. नाही मी कन्व्हिन्स केलंय तिला प्रॉपर. नाही नाही फसली. नाही. Yes, thank you. ठीक आहे. Yes, thank you शिवाली, जे थँक्यू. वाघमारे सर जिंकले आहेत आणि ते वाचले आहेत पाणीपुरी खाण्यापासून वा आणि पण तिने सगळ्या चौघांच्या वाट्यांच्या खाऊन झालेले आहेत. येस सो फोन कट कर आता. हा केला ना कट. बरं सेल्फी क्वीन किंवा किंग कोण आहे ग्रुप मधलं. अरे काय प्राजक्ता अरे, प्राजक्ता अरे, आणि आता पाणीपुरी मी भरणार आहे हा. मला पण द्या कोणीतरी. नाही नाही बाकीचं सगळं मी संपवतो म्हणजे. अरे मी त्या माझं ते कॅरेक्टर होतं. हा प्रेक्षकांना माझं ते कॅरेक्टर होतं. कॅरेक्टर मध्येच मी विचारते. नवीन घेतो Character नाही. येस नवीन घेतो. प्लीज. काम चांगलं होण्याचं कारणच ते आहे की तिला अभिनय करायची संधीच ठेवली नाही डिरेक्टर. कारण ती सतत मोबाईल घेऊन सेल्फी काढत असते. लोकांना कळेल हे खोटं आहे का. हे नाही ना कास्टिंगच त्या वेळावर रमेशनी केलं होतं की कोण आहे असं, हा या व्यक्तीला कास्ट करा. दादा तुम्ही सांगितलं असावं ना की अरे हा प्राजक्ता सेल्फी जास्त काढते तिला. प्रश्नच नाही. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं मधल्या वेळामध्ये सीन शूट झालेत. आम्ही सांगत होतो की प्लीज तो तिच्या हातात हा शूटिंगचा कॅमेरा द्या, त्यानिमित्तानं काहीतरी शूट होईल. मधल्या तिच्या सेल्फीच्या वेळामध्ये थोडासा जो वेळ उरत होता त्यात आम्ही आमचे सीन्स करून घेतलेले आहेत. हे तमाम महाराष्ट्राला हा जो प्रश्न आहे ना तो अगदी म्हणजे परफेक्ट प्रश्न होता. वा सिनेमाला घेत धरून. येस येस सो मला असं वाटतंय ज्यांच्याकडे चान्स येत नाही पाणीपुरी खायचा आपण सगळ्यांनीच पाणीपुरी खाऊया आणि त्या गोड चटणीला पण थोडासा तिला थोडा मान देऊया ना. सो थँक्यू सो मच आणि पाणीपुरीला सुद्धा असा चविष्ट प्रतिसाद मिळू देत. थँक्यू. हा सेगमेंट खरंच छान येस होता. थँक्यू. सो तुम्ही पण पाणीपुरी खा. अतिशासारखी आहे पाणीपुरी एकदम. कशी? चौदा. ओ करेक्ट. वा आता हा रील मी व्हायरल करते. अरे